हो. हा हा हो. वाचता येते का? वाचता येते ना? आता आपला हा जो पेपर जो आहे ते मागच्या 2 पिरियड पासून आपण सिलेबसच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या घटकांविषयी आपण चर्चा केलेली आहे. आपला जो पेपर जो आहे हा पेपर तुमचं हे जे थर्ड इयरचं वर्ष जे आहे आणि सेमेस्टरचं जे 5वं जे सेमेस्टर जे आहे, ह्या 5व्या सेमेस्टरला आपल्याला जो आपला 11वा जो पेपर जो आहे, पेपर नंबर 11वा जो आहे, भारताचा भौगोलिक अभ्यास म्हणजे फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया, हा जो पेपर जो आहे हा पेपर आपण करतो. येतोय आवाज? येतोय सगळ्यांना? हो येतोय सर. हा, तुमचे व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. आता ह्याच्यामध्ये जाधव कोण? गुबाळे, रोहित. हा सर येतोय, आवाज येतोय. आवाज येतोय? व्हिडिओ ऑन करा बरं तुमचा. तुमचे व्हिडिओ ऑन करा. माझा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, फक्त स्क्रीन दिसेल तुम्हाला. आता आपला हा जो पेपर जो आहे हा पेपर आपण अभ्यास करतोय. मागच्या पिरियड मध्ये याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की आपला जो सिलेबस जो आहे त्या सिलेबसच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. सिलेबसचा आपण अभ्यास करत असताना पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलेला आहे आपला तुमच्याकडे वही किंवा पेन असेल है ना, नोट्स वगैरे असेल ते नोट्स काढत चला. मी तुम्हाला आपली जी स्क्रीन जी आहे ही स्क्रीन आज तुम्हाला प्रेझेंट होणार आहे. गुबाळे, अर्पिता. हा, आता ह्याच्यामध्ये आपला जो पेपर जो आहे हा पेपर आपण अभ्यास करतोय, भारताचा भौगोलिक अभ्यास आपण अभ्यास करतो आहे. आता हा भारताचा भौगोलिक अभ्यास जो आहे हा पेपर नंबर कितवा आहे तुमचा? 11वा पेपर आहे. सबचा पेपर 11वा सबचा पेपर आहे. तुम्हाला 2 पेपर आहे सबला, त्याच्यापैकी हा 11 आणि 12 असे 2 पेपर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाला आहे. 11 आणि 12 हे 2 पेपर अभ्यासक्रमाला आहे. पहिला जो 11 जो पेपर जो आहे हा आपला भारताचा भौगोलिक आपण पाहतो की भूगोल हा जो पेपर जो आहे हा पेपर माझ्याकडे आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर जो आहे हा दुसरा पेपर कटके सरांकडे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं टॉपिक आपल्याला अभ्यास करायचं आहे. दिसतंय सगळ्यांना? स्क्रीन दिसते आहे? हा, आता ह्या पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे? भारताचा भौगोलिक अभ्यास हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या टॉपिक मध्ये आपण हे जे युनिट 1 जे आहे, इंडिया इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द साऊथ ईस्ट इंडिया, साऊथ ईस्ट आशियाच्या संदर्भामध्ये, म्हणजे भारताचं हे जे स्थान जे आशियाच्या संदर्भामध्ये, भारताच्या स्थानाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे की याच्यामध्ये आपण लँड डायव्हर्सिटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भूमी जी आहे किंवा ही जी जमीन जी आहे ती जमिनीची जी विविधता जी आहे त्या विविधतेच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहतोय की पहिलं आपल्याला हे अभ्यास करत असताना आपल्याला पहिलं काय अभ्यास करायचा आहे की पहिलं टॉपिक आपलं हे जे पहिलं जे टॉपिक जे आहे हे अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करा की भारताचं स्थान, विस्तार व आकार ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे जगाच्या आशिया खंडाच्या संदर्भामध्ये भारताचं स्थानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना पहिल्यांदा भारताकडे आपण पाहतो की भारताचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपण पाहतोय की भारत हा जगातील प्राचीन अशा प्रकारचा देश आहे. त्याची संस्कृती आपण पाहतोय की प्राचीन देश आहे. म्हणजे इतर जे आपण पाहतोय की जगातील वेगवेगळे आपण पाहतोय की जे राष्ट्र जे आहे त्या राष्ट्रांचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस भारताचा उल्लेख जो आहे हा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय की ज्यावेळेस रामायण असेल, महाभारत असेल, जे पूर्वीचे जे आपण पाहतोय की जे आपण पाहतोय की जे ग्रंथ जे आहे त्या ग्रंथांमध्ये त्याचे ओळख आलेली आपल्याला पाहायला मिळतं. ह्या जमिनीचा आपण पाहतोय की आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याला आपण पाहतोय की ही जी संस्कृती जी आहे, भारताची जी संस्कृती जी आहे ही संस्कृती म्हणजे आपण पाहतो की जवळपास 5000 वर्ष पूर्वी जुनी अशा प्रकारची आहे.
5,000 पूर्वी आपण पाहतोय की हे जे 5,000 वर्षाची पूर्वी जे आहे, ही जी संस्कृती जी आहे, ही संस्कृती आपल्याला अत्यंत जुनी अशा प्रकारची संस्कृती आहे. आवाज येतोय सगळ्यांना? कोणतरी सांगत चला. हो येतोय. सर हा येते. हा कळतंय तुम्हाला? स्क्रीन दिसतंय सगळे? हो 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 दिसतंय. सर. हा आता ही जी आपण पाहतोय की ही जगातील आपण पाहतो की भारताचा विचार करत असताना भारतीय जी संस्कृतीची आहे किंवा भारत हा जगामधील आपण पाहतो की प्राचीन अशा प्रकारच्या देशांमध्ये याचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. भारताने आपण पाहतो की जगाला काय काय दिलं, भारताने अनेक गोष्टी जगाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक जी संस्कृती जी आपण म्हणतोय भारतीय संस्कृतीचे प्रत्येक आपण पाहतो की जगामधील प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये जे लोक जे आहे हे भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण का? भारतामध्ये आपण पाहतो की असंख्य अशा प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये आपण पाहतो की असंख्य अशा प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे, डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते आहे. ही आपण पाहतो की अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते, पोशाखामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते, आहारामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आपण पाहतो की ही जी विविधता जी आहे, ही विविधता आपण पाहतोय की मोठ्या अशा प्रकारची आपल्याला ही विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता असं म्हटलं जातं की आपण पाहतो की भारताचा इतिहासाचा विचार करत असताना मग आपण पाहतो की मागे गेल्यानंतर भारताच्या आपण पाहतोय की इतिहासाचा विचार करत असताना भारताच्या मागे गेल्यानंतर 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे आपण पाहतोय की वेगवेगळ्या नद्या असतील, त्या नद्यांमध्ये ज्या आपण पाहतो की जे एखादे तलाव असेल, सरोवर असेल, त्या प्राचीन काळामधील जे आपण पाहतोय की हे जे अवशेष जे आहे हे अवशेष सापडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपल्याला असं सांगता येत आहे की ही जी भारतीय संस्कृती जी आहे ही भारतीय संस्कृती जवळपास 5,000 वर्षापूर्वीची जुनी अशा प्रकारची संस्कृती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये आपण पाहतोय की भारताला वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ओळखलं जातंय, है ना? वेगळ्या नावाने भारताला ओळखलं जात आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो की भारताला कोणकोणत्या प्रकारच्या नावाने ओळखले जात आहे, तर आपण पाहतोय की भारताला आपण पाहतो की भारत अशा प्रकारचं ओळखलं जात आहे. भारताला एक दुसरं नाव आहे इंडिया, इंडिया नावाने ओळखलं जात आहे. भारताला अजून दुसरं नाव आहे हिंदुस्थान, हिंदुस्थान नावाने ओळखलं जात आहे. भारताला आपण काय म्हटलं जातंय, आर्यवर्त असं अशा प्रकारचंही म्हटलं जात आहे. म्हणजे ह्या असंख्य अशा प्रकारचे हे जे नावं जे आहे हे भारताला वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नावं पडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे प्राचीन काळी आपण पाहतोय की जी सिंधू नदी जी आहे होती, सिंधू नदी जी आहे, ह्या सिंधू नदीच्या काठी राहणारे जे लोक जे होते त्या लोकांना हे जे आपण पाहतोय की सिंधू काठी राहणारे जे लोक जे आहे ह्या लोकांना जे आपण पाहतो की जे ग्रीक लोक आहे किंवा आपण पाहतोय की जे युरोपियन लोक जे आहे हे युरोपियन लोक ह्या लोकांना काय म्हणत होते, इंडस असं म्हटलं जात होतं. इंडस लोक म्हणजे म्हणून आपण पाहतोय की इंडस या नावाने ओळखत असे. कशाला? सिंधू नदीला त्या ठिकाणी इंडस म्हणून ओळखलं जातं. हा म्हणून आपण पाहतोय की सिंधस्थान हे आपण पाहतो की नंतर आपण पाहतो की ही जी भूमी जी आहे सिंधू नदीच्या काठी राहणारे जे लोक जे आहेत त्यांना इंडस ह्या नावाने ओळखलं जात असे. म्हणजे आपण पाहतोय की प्राचीन कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर हे जे लोक जे आहे ह्या लोकांचा विचार करत असताना किंवा अभ्यास करत असताना आपण पाहतो की भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना, भारतीय इतिहासाचा विचार करत असताना ही जी संस्कृती फार 5,000 वर्षापूर्वीची जुनी अशा प्रकारची संस्कृती म्हटलं जात आहे. तर आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये जावं लागतंय. आपल्याला वेगवेगळे जे राजे जे आहे त्या महापुरुषांचे आपल्याला आठवावं लागतंय. म्हणजे वेगवेगळे राजे वेगवेगळे आपण पाहतो की याच्यामधून आपण पाहतो की जी सिरीज जी आहे राजांची सिरीज आणि आजची परिस्थिती जी आहे याचा आपल्याला उल्लेख आपल्याला करावा लागतंय. म्हणजे आपण पाहतो की ही जी लोक भारताला आपण पाहतो की वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण का भारताला मोठा अशा प्रकारचा इतिहास प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. विशिष्ट कालखंडामध्ये कुठली तरी एखादी महान अशा प्रकारची व्यक्ती जी आहे ही महान अशा प्रकारची व्यक्ती ह्या आपण पाहतोय की भारतामध्ये जन्माला आलेली आहे आणि जगाला एक वेगवेगळ्या प्रकारचा संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशामधूनच आपण पाहतोय की त्याचा इतिहास वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की त्या नावाने ओळखलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तशा प्रकारचे प्राचीन कालखंडामध्ये आपण म्हणतोय की जे युरोपियन लोक जे आहे हे युरोपियन लोक म्हणजे भारताच्या उत्तरेला असणारी आपण पाहतो जी सिंधू नदी जी आहे, म्हणजे आज आपण पाहतोय की मानस सरोवराला उगम पावणारी आणि भारताला वेढा घालून आपण पाहतो उत्तरेकडे वेढा घालून आपण पाहतो की पाकिस्तान मधून हे जे पाकिस्तान जे आहे त्या पाकिस्तान मधून आपण पाहतोय की पाकिस्तान जे आहे त्या पाकिस्तान मधून हे जे लोक जे आहे आपण पाहतो ही जी नदी जी आहे ही नदी
उगम पावताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण पाहतोय ही तिकडून आपण पाहतोय मानस सरोवराला उगम पावते आणि उत्तरेला आपण पाहतो की जम्मू काश्मीरला वळसा घालून ही पाकिस्तान मधून ही कुठे जाते, अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण पाहतोय की ही जी इंडस नदी जी आहे किंवा सिंधू नदी जी आहे, ह्या सिंधू नदीच्या लोकांना, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना काय म्हटलं जात होतं, इंडस ह्या नावाने ओळखलं जात असे. परंतु आपण पाहतो की नंतर आपण पाहतो जी सिंधू नदी जी आहे त्या सिंधू नदीच्या पूर्वेकडील जो भाग जो आहे, पूर्वेकडील आपण पाहतो की जे पाकिस्तान आणि भारत है ना, ती जी आपण पाहतो की वरून आलेली आपण ही जी सिंधू नदी जी आहे, ही सिंधू नदी वरून जी आलेली आहे आणि जी वळसा घालून पाकिस्तान मधून वळसा घालत जात असताना ती जी बॉर्डर जी आहे, ती बॉर्डर म्हणजे कोणाच्या पूर्वेला, म्हणजे युरोपियन लोकांच्या पूर्वेला ह्या भूमीला काय म्हटलं जात होतं, हिंदुस्थान असं म्हटलं जात होतं. हिंदुस्थान का म्हटलं जात होतं की आपण पाहतो की हे पहिल्यांदा इंडस असं म्हटलं जात होतं, त्याचं अपभ्रंश होऊन काय झालंय, हिंदुस्थान झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे हिंदुस्थान, ही जी भूमी जी होती, म्हणजे सिंधू नदीचा जो पूर्वेकडील जो भाग जो आहे, त्या पूर्वेकडील भागाला आपण काय म्हणतोय, हिंदुस्थान म्हणून ओळखतोय. त्यानंतर आपण पाहतोय की कालांतराने आपण पाहतोय की याचा विस्तार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कालांतराने आपण पाहतोय की गंगा नदीचं खोरं जे आहे, त्या गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणा आणि हे जे आपण पाहतोय की त्याला आपण काय म्हणतोय, गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत जो विस्तार झालेला होता आणि त्याला ब्रह्मवर्त सुद्धा आपण पाहतोय की एका कालखंडामध्ये त्याला ब्रह्मवर्त असं सुद्धा म्हटलं जात आहे. ब्रह्मवर्त असं सुद्धा म्हटलं जाते. आणि नंतर आपण पाहतोय की हे जे हिमालय पर्वत जे आहे, हिमालय पर्वत आपण पाहतो की आता थोड्या वेळाने आपण बघणार आहोत की हिमालय पर्वत जे आहे, त्या हिमालय पर्वतापासून तर विंध्य पर्वतापर्यंत जो प्रदेश जो होता, त्या प्रदेशाला आर्यवर्त असे ह्या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. काय, आर्यवर्त लोक जे आहेत, त्या आर्यवर्त लोक या ठिकाणी राहतात, म्हणून आपण पाहतो की आर्यवर्त म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. कुठून कुठपर्यंत, हिमालय पर्वतापासून किंवा हे जे हिमालय जे आहे, हिमालय पर्वतापासून जो विंध्य पर्वताचा जो प्रदेश जो आहे, त्या प्रदेशापर्यंतचा जो भूभाग जो आहे, त्या भूभागाला आर्यवर्त म्हणून ओळखले जाऊ लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतर आपण पाहतो की हे जे विंध्यपर्यंत आल्यानंतर विंध्याच्या खाली सुद्धा आपण पाहतो की भारत आहे. विंध्याच्या खाली सुद्धा पर्वतीय भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा जो पर्वतीय भाग जो आहे, हा पर्वतीय भाग कुठला पर्वतीय भाग आहे, तर आपण पाहतो की विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील जो भाग जो आहे किंवा दक्षिण भारत आपण म्हणतोय, ह्या दक्षिणेकडील भागामध्ये जे द्रविड लोक वसाहत करून राहत होते आणि ह्या प्रदेशाला दक्षिण पथ असं म्हटलं जात होतं. काय म्हटलं जात होतं, दक्षिण पथ असं आपण पाहतो की असं संबोधलं जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि अशाच प्रकारचं आपण पाहतोय की हा जो भारत नावाचा राजा जो आहे, त्या राजाने आपल्या देशाची एकता मूलभूत अशा प्रकारचं मानलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंतचा भूभाग, ही जी जमीन जी होती, त्या भूमीला एक सलग अशा प्रकारचं त्याने नाव दिलेलं होतं, ते म्हणजे कुठलं, भारत असं संबोधलं जावं, अशा प्रकारचं त्या भारत राजाचं म्हणणं होतं. आणि आपण पाहतोय की म्हणून आपण पाहतोय की भारत ह्या नावाने, म्हणजे आपण पाहतो की एक संध आहे, भारत हा एक संध आहे. म्हणजे आपण पाहतोय की जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत जर भूभाग जर आपण बघितला, तर याच्यामध्ये आपण पाहतोय की विविधता जरी असली तरी एकमेकाला आपण पाहतोय की हे जे मन जे आहे, हे लोक जे आहे, हे लोक एक आहे, याच्यामध्ये एकता आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की हे एकता, प्रत्येक जण एक राहावं म्हणून त्या भारत नावाच्या राजाने काय केलेलं आहे, तर भारत नाव या पूर्ण प्रदेशाला भारत नावाने ओळखलं जावं, अशा प्रकारचं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर वायुपुराणामध्ये सुद्धा आपण पाहतो की दुष्यंत राजाचा मुलगा भारत, यावरून आपल्या देशात आपण पाहतोय की भारत हे नाव पडले असेल, अशा प्रकारचं मानलं जाताना आपल्या देशात. परंतु आपण पाहतोय की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय जी राज्यघटना तयार झाली आणि ह्या राज्यघटनेमध्ये आपण पाहतो की वेगळ्या नावाने आपण जरी ओळखलं जात असेल, भारताला वेगळ्या कालखंडामध्ये वेगळ्या नावाने जरी ओळखलं जात असेल, म्हणजे हिंदुस्थान असेल, आर्यवर्त असेल किंवा ब्रह्मावर्त असेल किंवा दक्षिणपथ असतील, ह्या आपण पाहतो की ह्या वेगवेगळ्या नावाने जरी ओळखलं जात असेल, तरी भारतीय राज्यघटना जी आहे, त्या भारतीय राज्यघटनेने भारत आणि इंडिया
हे आपल्या देशाचे अधिकृत अशा प्रकारचे नाव जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण पाहतोय की भारतीय राज्यघटनेनुसार भारताला 2 प्रकारची नावं आज हल्ली आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. ते म्हणजे कुठले? भारत आणि इंडिया हे नावं दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण पाहतोय की दुसरं आपण बघणार आहे ते म्हणजे कुठलंय? जग आणि आशिया खंडाच्या संदर्भात भारताचे स्थान. जग आणि आशिया खंडाच्या संदर्भामध्ये भारताच्या स्थानाचा आपल्याला विचार करायचा आहे. आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय सर. हा, स्क्रीनवर दिसतंय सगळं? हो स्क्रीन दिसतंय ना? दिसत. हा. हा आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की भारताचं हे जे स्थान जे आहे हे जगामध्ये आणि आशिया खंडाच्या संदर्भामध्ये भारताच्या स्थानाच्या संदर्भामध्ये आपल्याला करायचा आहे. पृथ्वी ही कशा प्रकारची आहे? गोलाकार आहे ना? गोलाकार आहे. ही जी पृथ्वी जी आहे ही पृथ्वी गोलाकार आहे. आता याच्यामध्ये स्थानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण पाहतोय की याच्यावर अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची जाडी जी आहे हे जे आपण पाहतो की यांना आपण हे जे आडव्या जे रेषा जे आहे पृथ्वी गोलावर यांना आपण काय म्हणतोय? अक्षवृत्त आपण म्हणतोय. काय म्हणतोय? अक्षवृत्त आपण म्हणतोय. आणि हे जे उभ्या ज्या रेषा ज्या आहे या उभ्या रेषांना आपण काय म्हणतोय? रेखावृत्त आपण म्हणतोय. म्हणजे आपण पाहतोय की अक्षवृत्ताला लॅटिट्यूड असं म्हटलं जातंय आणि रेखावृत्ताला लॉंगिट्यूड अशा प्रकारचं म्हटलं जातंय. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की पृथ्वी हा जो गोल जो आहे या पृथ्वी गोलाचे 2 समान भाग केले असता म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण पाहतोय की एक गोल जर आपण घेतला त्या गोलाला एकूण किती कोण असतात? 180 कोण असतात. किती? 180 कोण असतात. म्हणजे हा जो पूर्ण गोल जे आहे ह्या पूर्ण गोलाला किंवा एखादं वर्तुळ असेल त्या वर्तुळाला कोण किती असतात? 180 कोण असतात वर्तुळाला, है ना? तशाच प्रकारचे हे जे वर्तुळ जे आहे किंवा हे जे गोल जे आहे ह्या गोलाला सुद्धा किती आहे? 180 जे आहे ते 180 आपण पाहतो की कोण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बरोबर पृथ्वीच्या मध्यातून आपण पाहतोय की हे जे आडवे आणि आपण पाहतोय की आडवे 2 भाग केले तर इथं आपल्याला काय दिसतंय? उत्तरेला उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेला दक्षिण गोलार्ध असं तयार होतंय. हा, उत्तर गोलार्ध हा जो भाग हे विषुववृत्त आहे, इक्वेटर. आणि ह्या इक्वेटरच्या उत्तरेला जो गोलार्ध जे आहे त्याला आपण काय, हा उत्तरेला आहे म्हणून याला आपण काय म्हणतोय? उत्तर गोलार्ध आपण म्हणतोय. आणि याला आपण काय म्हणतोय? दक्षिण गोलार्ध असं आपण म्हणतोय. आकाश, हॅलो, दक्षिण गोलार्ध असं आपण म्हणत असतोय. आता हे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे 2 पृथ्वी गोलाचे 2 आडवे समान भाग केले असता हे उत्तर गोलार्ध आणि हे दक्षिण गोलार्ध. दुसरं आपण पाहतोय की पृथ्वीचे हे जर आपण पाहतो की हे रेखावृत्त आहे, है ना? हे रेखावृत्त आहे. हे उभ्या ज्या रेषा ज्या आहे ह्या उभ्या रेषेला आपण काय म्हणतोय? रेखावृत्त आपण म्हणतोय. काय म्हणतोय? रेखावृत्त आपण म्हणतोय. आता हे जे रेखावृत्त जे आहे हे रेखावृत्त, ह्या रेखावृत्ताचे सुद्धा आपण पाहतोय की याच्यामधून सुद्धा 2 समान भाग केलेले. कशाचे? आपण पाहतोय की ह्याचे सुद्धा 2 समान भाग केले. आता हा पूर्वेकडील भाग आहे आणि हा पश्चिमेकडील भाग आहे ह्या रेषेचा, म्हणून इथून आपल्याला पूर्व गोलार्ध आणि इकडून ह्या रेषेच्या इकडून पश्चिम गोलार्ध, म्हणजे हा पूर्व आपण पाहतो की हा उत्तर गोलार्ध अक्षवृत्ताच्या संदर्भामध्ये आणि हा दक्षिण गोलार्ध, आणि हे रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये हा पूर्व गोलार्ध आणि हा पश्चिम गोलार्ध. अशा प्रकारचे हे जे जग आपण पृथ्वी गोल जे आहे त्या पृथ्वी गोलाची विभागणी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये हे जे आपण पाहतोय की व्यवस्थित मोजमाप करता यावं, व्यवस्थित आपल्याला एखादं स्थान व्यवस्थित आपल्याला सांगता यावं म्हणून आपण पाहतोय की जर समजा आपण पाहतोय की एखादं स्थान आहे, इथे एक व्यक्ती आहे, ह्या पॉइंटवर, कळतंय का? एरो दिसतोय तुम्हाला? एरो दिसतोय? जी सर. हा. आता ह्या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे, या व्यक्तीचं स्थान सांगत असताना आपण पाहतोय की हे काय आहे? कुठलं वृत्त आहे? शून्य वृत्त आहे, है ना? शून्य वृत्त आहे. आता याचं आपण बाकी स्थान सांगत असताना ह्या शून्य वृत्त जर आपण सांगू याच्यावर आपण माहिती याचं लोकेशन 0 आहे, परंतु हे 0 सगळीकडे आहे ना? इथं सुद्धा ही रेस 0ची रेस इथं सुद्धा आहे,
है ना, ह्या भागामध्ये सुद्धा आहे, ह्या भागामध्ये सुद्धा आहे, इथं ही गोलाकार आहे. मग याचं स्थान आपल्याला परफेक्ट आपल्याला सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणून कशाचं आपल्याला हे जे उभ्या रेषा जे आहे त्या उभ्या रेषेचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल, तरच आपल्याला त्याचं लोकेशन जे आहे हे लोकेशन मिळेल. म्हणजे ही जी उभ्या रेषा जी आहे त्या उभ्या रेषांच्या म्हणजे रेखावृत्त जे आहे या रेखावृत्तांचा सुद्धा विचार करावा लागेल, तरच आपल्याला त्याचं काय मिळेल, स्थान आपल्याला मिळेल. म्हणजे इथून कुठलं तरी आपण की ह्याला आपण पाहतो की शून्यवृत्त आपण म्हणतोय, प्राईम मेडिटेरियन मुख्य रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्त असं सुद्धा आपण म्हणतोय, है ना, किंवा ग्रीनिच वृत्त असं सुद्धा आपण म्हणतोय याला. म्हणून आपण पाहतोय की हे अशा प्रकारचं आपण पाहतो की हे स्थानाच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे आपल्याला माहिती आहे की स्थान सांगत असताना अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा विचार आपल्याला करावा लागतोय. आता आपण पाहतोय की पृथ्वी ही गोलाकार आहे, है ना, पृथ्वीवर आपण पाहतोय की ही पृथ्वी ही गोलाकार आहे. असे ही पृथ्वी हा जो सूर्य जे आहे ह्या सूर्याचा आपण पाहतो हा जो सूर्य जे आहे ह्या सूर्याला आपण पाहतो की लंब वर्तुळाकार गोलाने आपल्याला ही वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये एक चक्कर पूर्ण करत असते. काय करते? एक चक्कर. ही जी पृथ्वी जी आहे ही पृथ्वी वर्षभरामध्ये एक चक्कर पूर्ण करताना आपल्याला दिसून येते. याचं स्थान जशा प्रकारचं आपण पाहतो की हे स्थानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना, लोकेशनाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना किंवा जगामध्ये आपण पाहतो की जशा प्रकारचं जगामध्ये भारताचं स्थानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये विश्वामध्ये सुद्धा किंवा अवकाशामध्ये सुद्धा किंवा आपण पाहतोय की हे जे ब्रह्मांड जे आहे त्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा पृथ्वीचं स्थान कशा प्रकारचं आहे ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपण पाहतो की ते आपण बघितलेलं आहे की आपण पाहतो की जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह जे आहे, सूर्य जे आहे, सूर्य, शुक्र, पृथ्वी, हे आपण पाहतो की ही जी लाईन जी आहे ही वेगवेगळ्या ग्रहांची आपण पाहतो की हे जे सूर्याभोवती अशा प्रकारचे लंब वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसून येत आहे. तशाच प्रकारचं आपण पाहतोय की जगाच्या संदर्भामध्ये आपण विचार करतोय. पहिल्यांदा आपल्याला जग पाहावं लागणार आहे. भारताचा आपण विचार करत असताना, अभ्यास करत असताना पहिल्यांदा जग पाहावं लागणार आहे. आता आपण बघितलं की पृथ्वी ही गोलाकार आहे, आपण बघितले हे जग कशा प्रकारचं आहे. त्या जगाच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की हे पूर्ण जग आहे, जगाचा हा नकाशा आहे, है ना. आता पृथ्वीवर आपण बघतोय की पृथ्वीवर जवळपास 29% पाणी, आपण पहा 29% पाणी आहे का? 71% 71% आहे का? हा, गायकवाड. म्हणजे 71% पाणी आणि 29% जमीन आहे. जमीन. आता ह्याच्यामध्ये ही जी पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा विचार करत असताना हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहे, वेगवेगळे प्रदेश आहे. आणि ह्या प्रदेशांचा विचार करत असताना आपण पाहतोय की हे पूर्ण जग आहे. या जगामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे खंड आपल्याला पाहायला मिळत आहे. हे काय आहे? वेगवेगळ्या प्रकारचे खंड आहे. हे पूर्ण जगाचा नकाशा आहे. आता याच्यामध्ये भारत तुम्हाला मागे सांगितलं की एकूण खंड किती आणि एकूण महासागर किती हे तुम्हाला सांगितलेलं आहे. एकूण खंड किती आहे? 7 खंड आहे, है ना. 7 खंड आहे. आता हा जो आपण पाहतोय की हा जो खंड जो आहे ह्या खंडाला आपण काय म्हणतोय? आशिया खंड आपण म्हणतोय. काय म्हणतोय? आशिया खंड आपण म्हणतोय. हा जो खंड जो आहे. आणि दुसरा जो आपण पाहतोय की हा जो खंड जो आहे ह्या खंडाला आपण काय म्हणतोय? युरोप खंड आपण म्हणतोय. हे कुठला एरो दिसतोय तुम्हाला? एरो. हा. आता हा जो खंड जो आहे ह्या खंडाला आपण काय म्हणतोय? युरोप खंड आपण म्हणतोय. आणि हे जे खंड जे आहे हे खंड कुठला आहे? आफ्रिका खंड, साऊथ आफ्रिका. आता हे जे आफ्रिका खंड जे आहे हे आफ्रिका खंड किती झाले? 1, 2, 3 झाले, है ना. आणि हे जे खंड जे आहे ह्या खंडाला आपण काय म्हणतोय? ऑस्ट्रेलिया खंड. हा. आणि हे जे खंड जे आहे ह्याला आपण काय म्हणतोय? दक्षिण अमेरिका. आणि हे जे खंड जे आहे ह्याला आपण काय म्हणतोय? उत्तर अमेरिका म्हणतोय. राहिले झाले किती? 6 झाले. आणि हे जे आपण हे दक्षिणेकडे असणारं हे जे खंड जे आहे त्याला आपण आर्कटिक नाही, अटलांटिक, आपण अंटार्क्टिका, हा, अंटार्क्टिक आपण पाहतो की हे जे खंड जे आहे हे खंड आपल्याला अशा प्रकारचे 7 खंड हे आहे. आणि आपण पाहतोय की आपलं जे आशिया खंड जे आहे, है ना, हे जग आहे. या जगामध्ये आपण पाहतो की हे कुठे राहतो? आपण कुठल्या खंडामध्ये राहतोय?
आशिया खंडामध्ये राहतोय. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, ह्या जगाच्या नकाशाकडे बघताना एक लक्षात येत असेल तुम्हाला की प्रत्येक खंड जे आहे है ना, प्रत्येक खंड जे आहे हे प्रत्येक खंडाच्या आजूबाजूला काय आहे? महासागर, पाणी आहे. आफ्रिका खंड आहे, त्या आफ्रिका खंडाला सुद्धा आपण पाहतो की पाणी आहे ना आजूबाजूला. दक्षिण अमेरिका जे आहे त्या दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या बाजूला सुद्धा पाणी आहे. उत्तर अमेरिका खंडाच्या सुद्धा आपण पाहतो की आजूबाजूला काय आहे? पाणी, महासागर आहे. परंतु आशिया खंड आणि हे जे युरोप खंड जे आहे, हे युरोप खंड आणि आशिया खंडाची भूमी सलग आहे. ते अंतर्गत भू हालचालीमुळं म्हणजे आपण पाहतोय की हे जे एकमेकाला जोडले गेलेले आहेत. आता हे जे आहे, हे जे खंड जे आहे, हा जो भूभाग जो आहे, बरोबर आहे हिंडोळे, परंतु आपण पाहतोय की हा जो भूखंड जो आहे, ही जमीन जरी एक असली तरी एकच सांगायला पाहिजे होतं ना, एकच खंडाचं नाव यायला पाहिजे होतं त्याला. कारण का आता आपण पाहतो की हा आजूबाजूला आहे, ऑस्ट्रेलिया आपण म्हणतोय, याला आपण काय म्हणतोय? आफ्रिका म्हणतोय. हेच्या आजूबाजूला पाणी आहे, याला दक्षिण अमेरिका म्हणतोय, याला आपण उत्तर अमेरिका आपण म्हणतोय है ना. हा वेगळाच भाग आहे म्हणून याला आपण काय म्हणतोय? अटलांटिक आपण अंटार्क्टिका आपण म्हणतोय, अंटार्क्टिका आपण म्हणतोय है ना. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की हे जे खंड जे आहे, ह्या खंडांच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना 10 मिनिटं बाकी आहे आपल्या पिरियडला. हो सर. 10 मिनिटांनी ब्रेक होईल पिरियड. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की हा जो खंड जे आहे, ह्या खंडाला आपण काय म्हणतोय? 2 खंड आहे याच्यामध्ये, 2 खंड आहे. हे कुठला आहे? एक हा युरोप खंड आहे आणि हा कुठला आहे? आशिया खंड आहे. हा आशिया खंड. याला सलग जी भूमी जी आहे, ह्या सलग भूमीला काय म्हणतो आपण? युरेशिया असं काय म्हणतोय? युरेशिया आपण म्हणतोय. परंतु युरोप खंडाचा अभ्यास जो आहे, हा युरोप खंडाचा अभ्यास इथले जे लोक जे आहे, इथले जे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र आपलं आपण पाहतोय की आशिया खंडामध्ये ते समजतात का? ते नाही समजत. नाही का नाही समजत? कारण का त्यांची जी प्रगती इतर राष्ट्रांच्या मानाने, इतर आपण पाहतोय की त्यांच्या मानाने हे जे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र सगळे राष्ट्र मागास आहे. काय आहे? मागास आहे. म्हणून स्वतःचा उल्लेख जे आहे, हे स्वतःचा उल्लेख ते युरोप म्हणून त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. युरोप म्हणून करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे आशिया आणि युरोपचे आपण पाहतो की विचार आपल्याला करता येते. म्हणजे आपण पाहतो की हे मानवाची उत्क्रांती जी आहे, ही मानवाची उत्क्रांती सुद्धा कुठं झालेली आहे? इथं आशिया खंडामध्ये झालेली आहे. मेन मुख्य जो मानव जे आहे, मानवाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस याची उत्क्रांती कुठे झालेली आहे? या आपण पाहतो की आशिया खंडामध्ये झालेला आहे. नंतर आपण पाहतोय की इथून हा जो मानव जो आहे, हा मानव स्थलांतरित झालेला आहे. इथलं वातावरण आणि इथल्या वातावरणाचा जर विचार जर आपण केला तर ह्या पट्ट्यामध्ये युरोपकडील भाग जो आहे, त्या युरोपकडील भागामध्ये काय झालेला आहे? स्थलांतरित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थलांतरित झालेला आहे. म्हणजे आता इथं गेल्यानंतर इथलं वातावरण हे हॉट आहे, उष्ण आहे. इथलं वातावरण हे कसं आहे? उष्ण आहे. आणि इथलं वातावरण हे कशा प्रकारचं आहे? समशीतोष्ण आहे. समशीतोष्ण आहे. समशीतोष्ण. समशीतोष्ण असल्यामुळे काय झालेलं आहे की इथं मानवी जो आपण विकास जो आहे किंवा बुद्धीचा जो विकास जो आहे, हा बुद्धीचा विकास ह्या ठिकाणी जास्त, ह्या ठिकाणी गेल्यानंतर मानवाचा विकास जास्त झाला. आणि म्हणून इथले लोक जे आहे, इथल्या लोकांचा आपण पाहतो की विकास, बुद्धीचा विकास जास्त झाल्यामुळे इतर जे शोध जे आहे, सगळे शोध जे आहे, हे सगळे शोध कुठून सुरू झाले? ह्या पट्ट्यामधून सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे है ना. म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे जगाच्या संदर्भामध्ये आपण विचार आपल्याला करता येईल, जगाचा आपल्याला अभ्यास आपल्याला करता येईल. त्यानंतर आपण पाहतोय की याच्यामध्ये हे जे आशिया खंड जे आहे, हे तुम्हाला हे दिसत आहे. म्हणजे हा जो रेड जो भाग जो दिसतो आहे, हा पूर्ण कुठला भाग आहे? आशिया खंडाचा भाग आहे. कुठला? आशिया खंडाचा भाग. आता हे आपण जगाच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की वेगळे ग्रह आपण पाहतोय की हे जे कॉन्टिनेंटल बघितलंय, हे नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटल, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटल, आफ्रिका कॉन्टिनेंटल, हे युरोप कॉन्टिनेंटल, हे ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटल, आणि हे कुठलं आहे? आशिया कॉन्टिनेंटल. म्हणजे कॉन्टिनेंटल म्हणजे काय? खंड आपण म्हणतोय. खंड. आता हे जे खंड जे आहे,
ह्या खंडांच्या संदर्भामध्ये आपण विचार करतोय की आशिया खंडामध्ये आपण पाहतोय की हे जे आशिया खंडाच्या संदर्भामध्ये भारताचं स्थानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो आहे. आता आपण पाहतो की भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. हे काय आहे? आशिया खंड आहे. भारताचं स्थान कुठे आहे? दक्षिणेला आहे. दक्षिणेला. हे दक्षिणेला आहे. दक्षिणेला असून हा जो मोठा जो आपण पाहतो की हा जो प्रदेश जो आहे हा फारच मोठा अशा प्रकारचा प्रदेश आहे. म्हणजे भारतासारखा आपण भारत जे आहे हा मोठा अशा प्रकारचा प्रदेश आहे आणि सर्व आशिया खंडामधील आपण पाहतोय की मोठा देश म्हणजे चीन नंतर आपण पाहतो की जर आपण केला तर मोठा देश म्हणून कोणाची गणना केली जाते? या भारताचा विचार केला जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतोय? 7वा क्रमांक लागतोय. 7वा क्रमांक लागतोय. म्हणून आपण पाहतोय की हे याच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे आपण पाहतो की इंडियन सब कॉन्टिनेंटल जर आपण बघितलं तर आपण आता ह्याच्यामध्येच आपण बघितलं की हे जे आपण पाहतोय की हे जे आशिया खंड जे आहे या आशिया खंडाच्या दक्षिणेला हे जे भाग जो आहे ह्या भागाला आपण काय म्हणतोय? भारत आपण म्हणतोय. आणि हे जे भारत जे आहे हे भारत ह्या आशिया खंडामध्ये आपण कुठं पाहायला मिळतंय? ह्या भागामध्ये आपल्याला हे भारत आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु याच्यामध्ये आपण बाकी उपखंड आपण का म्हणतोय? उपखंड, भारतीय उपखंड असं का म्हणतोय? तर भारतीय उपखंडाचा विचार करत असताना इथं आपल्याला हे दिसतंय. हा पूर्ण हा नकाशा जर आपण बघितला तर हा आशिया खंडाचा नकाशा आहे. आशिया खंडाचा नकाशा आहे आणि इकडं हे नकाशा व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला? दिसतोय? हो दिसतोय सर. दिसतोय ना? हो सर. हा. आता बघा ह्या आशिया खंडाच्या आपण पाहतो की हा जो नकाशा जर आपण बघितला तर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतीय रांगा याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. है ना? वेगवेगळ्या पर्वतीय रांगा आहे. म्हणजे उपखंड का म्हटलं जातंय? भारताला भारतीय उपखंड असं का म्हटलं जातंय? कारण का आपण पाहतो की हे आशिया खंडाचाच भाग आहे. परंतु इथे जे लोक जे आहे आपण पाहतो की अवाढव्य उंच अशा प्रकारच्या पर्वतीय रांगा आहेत ह्या. आणि हा जो एवढा जो भाग जो आहे हा एवढा भाग ह्या भागापासून वेगळा दिसतोय. है ना? ह्या भागापासून वेगळा दिसतोय. म्हणून आशियाचा उपखंड म्हणून भारताचा त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? भारतीय उपखंड आपण म्हणतोय. भारतीय उपखंड आपण म्हणतोय. का भारतीय उपखंड म्हणतो आपण याला? कारण का आपण पाहतो की याच्यामध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतीय रांगा आहे. है ना? ही एक पर्वतीय रांग आहे, ही एक पर्वतीय रांग आहे, ही इकडे गेलेली पर्वतीय रांग आहे, परत ही इकडे गेलेली पर्वतीय रांग आहे. हा. आता तुम्हाला काल सांगितलं होतं की ही जी पामीरची पर्वतीय रांग जी आहे ही कुठली आहे? पामीरची गाठ आपण म्हणतोय. पामीरचं पठार आपण म्हणतो. हे कुठं आहे? अफगाणिस्तान मध्ये आहे. भारताचे. हा. हे जे भारताच्या उत्तरेला असणारं हे जे अफगाणिस्तान जे आहे त्या अफगाणिस्तान मध्ये ही पामीरचं पठार आहे किंवा पामीरचं आपण पाहतो की उंच अशा प्रकारचं पठार आहे. सगळं आपण पाहतो की जगातील प्रत्येक पर्वतीय रांगचा जर विचार आपण केला तर ही जी इकडून आलेली ही जी पर्वतीय रांग जी आहे ही इकडून गेलेली ही जी पर्वतीय रांग कुठे जाऊन मिळते? इथं जाऊन मिळते. है ना? इथं जाऊन मिळते. परत ही सुद्धा इकडे जाऊन मिळते. ही इकडून जाणारी ही जी पर्वतीय रांग जी आहे ही पर्वतीय रांग सुद्धा कुठं? इथं येऊन मिळते आहे. ही इकडे गेलेली पर्वतीय रांग जी आहे ही सुद्धा कुठे जाऊन मिळते? इथे येऊन मिळते. ही इकडून येणारी पर्वतीय रांग जी आहे ती सुद्धा कुठे जाऊन मिळते? ह्या पठारामध्ये ज्या ठिकाणी जाऊन मिळते. म्हणजे हे जे पामीरचं पठार जे आहे ह्या पामीरच्या पठाराला आपण काय म्हणतोय? जगाचं शत असं सुद्धा म्हटलं जातंय. काय? जगाचं शत असं म्हटलं जात आहे. किंवा भारतीय उपखंडाला आपण पाहतोय की का भारतीय उपखंड का वेगळं झालेलं आहे? की हे जे पामीरचं पठार जे आहे त्या पामीरच्या पठाराच्या आग्नेयेला कुठला पर्वत आहे? हिमालय पर्वत आहे. हा कुठला आहे? हिमालय पर्वत आहे. हा. त्यानंतर ही जी पर्वतीय रांग जी आहे ही कुठली आहे? कुनलुन पर्वत रांग आपण म्हणतोय. कुठले? ही जी कुनलुन पर्वत रांग जी आहे ही कुनलुन पर्वत रांग आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. कुनलुन पर्वत रांग ही आपल्याला ही जी पर्वतीय रांग आहे म्हणजे आपण पाहतो की आग्नेय दिशेला ही इथं जर आपण बघितलं तर ही याची पूर्व दिशा येईल इकडं. है ना? परंतु इथून थोडी ह्या ठिकाणी ह्या पामीरच्या पठाराच्या इकडं त्या ठिकाणी आलेले आहे. म्हणून पामीरच्या पठाराच्या आग्नेयेला येते हे. कुठले? आग्नेयेला येते. म्हणून आपण बाकी ह्या आग्नेयेला कुठली पर्वतीय रांग आहे? कुनलुन पर्वतीय रांग. आणि ही आग्नेयेलाच ही पर्वतीय रांग गेलेली आहे. कुठून? या पामीरच्या पठारापासून. ही कुठल्या दिशेला आहे? आग्नेयेला झालेली आहे. ही इकडं दक्षिण येते. है ना? इकडे दक्षिण येते. मात्र इथे जे आहे ही कुठली आहे? कुनलुन आपण पाहतोय की ही जी हिमालय पर्वत रांग आहे. त्यानंतर आपण पाहतोय की दक्षिणेकडे आपण पाहतोय की इकडे एक त्या ठिकाणी आहे.
दक्षिणेत आपण पाहतोय की पामीरच्या पठाराच्या दक्षिणेला राखीन योमा पर्वत आहे. राखीन योमा पर्वत हे इकडे त्या ठिकाणी दक्षिणेला हिचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि ही जी नैऋत्य दिशा जी आहे या पामीरच्या पठाराची, ही जी नैऋत्य पर्वतीय रांग जी आहे, ह्या नैऋत्य पर्वतीय रांगामध्ये हा जो पर्वतीय रांग जे आहे, ही जी पर्वतीय रांग जी आहे तुमचं अफगाणिस्तान इकडे जी जाणार, जी आपण इराण इराकमध्ये इराककडे जाणार जी पर्वतीय रांग जी आहे ही हिंदकुश पर्वत रांग आहे. कुठली? हिंदकुश पर्वतीय रांग. आणि ही कुठली आहे? किरधर पर्वत आणि सुलेमानच्या टेकड्या, आपण बाकी सुलेमान पर्वत रांग, किरधर आपण बाकी हे जे टेकड्या जे आहे, ह्या पर्वतीय रांगामुळे काय झालंय की उत्तरेकडील भाग आणि इकडचा भाग हा मध्ये त्या ठिकाणी पर्वतीय भाग असल्यामुळे ह्या एकमेकापासून हा भाग हा वेगळा दिसतोय. काय दिसतोय? वेगळा दिसतोय. आणि म्हणून याला आपण काय म्हणतोय, आणि ही भूमी भारताची भूमी असल्यामुळे, जास्तीत जास्त मोठी भूमी ही भारताची असल्यामुळे याला आपण काय म्हणतोय? भारतीय उपखंड असं आपण म्हणतोय. काय म्हणतोय? भारतीय उपखंड. हा. आता भारतीय उपखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लहान लहान देश आपल्याला पाहायला मिळत आहे. या उपखंडामध्ये कोणकोणते देश येतात? पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, आणि आपण पाहतोय की मालदीव हे जे बेट जे आहे, हे जे देश जे आहे, म्हणजे आपण पाहतोय की हिंदी महासागरामध्ये असणारे हे जे मालदीव बेट जे आहे हे देशाच्या स्वरूपामध्ये आहे. हे जे आहे हे कुठल्या महासागरामध्ये येतात? आपण कुठल्या उपखंडाच्या याच्यामध्ये येतात? भारतीय उपखंडामध्ये ह्या देशात